जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 साठीच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच मेजर राधिका सेन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. व हा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार मिळवणाऱ्या मेजर राधिका सेन या दुसऱ्याच भारतीय व्यक्ती आहेत. यांच्या आधी सुमन गव्हाणी यांना 2019 मध्ये याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणती कंपनी ही अंतराळात रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करणारी भारतातील दुसरी खाजगी कंपनी ठरली आहे? तर आता अंतराळात रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करणारी अग्निकुल कॉस्मॉस ही दुसरी भारतीय खाजगी कंपनी ठरलेली आहे. मित्रांनो, अग्निकुल कॉस्मॉसने शेवटी आता 30 मे रोजी अग्निबाण या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. याआधी 4 वेळा या रॉकेटचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं होतं, पण आता 30 मे रोजी यशस्वीरित्या हे रॉकेट लॉन्च करण्यात आलेलं आहे. व आता 3D प्रिंटेड इंजिनसह लॉन्च होणारे हे जगातील पहिलंच रॉकेट ठरलेलं आहे. एक्झाममध्ये आपल्याला या इंजिनचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर नोट करून घ्या. अग्निलेट असं या इंजिनचं नाव आहे. आणि जे रॉकेट आहे याच्या निर्मितीसाठी कोणत्या धातूचा उपयोग करण्यात आला? तर इन्कोनेल या धातूचा यासाठी उपयोग करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, ही जी चाचणी होती ही कुठून घेण्यात आली? तर श्रीहरिकोटा येथील चाचणी केंद्रातून हे रॉकेट लॉन्च करण्यात आलेलं आहे. याबरोबरच अग्निकुल कॉस्मॉस विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. अग्निकुल कॉस्मॉस ही चेन्नई स्थित स्टार्टअप कंपनी असून याची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली होती. व याचे संस्थापक सदस्य कोण आहेत? तर श्रीनाथ रविचंद्रन, मोईन एसपीएम, सत्यनारायण चक्रवर्ती आणि जनार्दन राजू हे याचे संस्थापक सदस्य आहेत. व हे जे श्रीनाथ रविचंद्रन आहेत हे सध्या या कंपनीचे CEO आहेत. मित्रांनो, एक्झाममध्ये जर आपल्याला असं विचारलं की रॉकेट लॉन्च करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती? तर स्कायरूट एरोस्पेस ही यशस्वी रॉकेट लॉन्च करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे. या कंपनीने विक्रम-S हे रॉकेट लॉन्च केलं होतं. प्रश्न क्रमांक 2, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने आयुर्वेदासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर आता केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने आयुर्वेदासाठी प्रगती 2024 हा उपक्रम सुरू केला आहे. यातील जे प्रगती आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. प्रगती म्हणजे फार्मा रिसर्च इन आयुर्ज्ञान अँड टेक्नो इनोव्हेशन असं या प्रगतीचं फुल फॉर्म आहे. बरं, हा उपक्रम कशासाठी सुरू करण्यात आला? तर हा उपक्रम आयुर्वेदाच्या सहयोगी संशोधनासाठी सुरू करण्यात आला आहे. व ही जी केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद आहे ही केंद्रीय आयुष मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक स्वायत्त संस्था आहे. प्रश्न क्रमांक 3, मित्रांनो, आता नुकतेच DRDOच्या अध्यक्षाच्या कार्यकाळात 1 वर्षाची वाढ करण्यात आली. तर DRDOचे अध्यक्ष कोण आहेत हेच आपल्याला या प्रश्नात विचारण्यात आलं आहे. तर DRDO या ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष समीर व्ही कामत आहेत. हे जे समीर व्ही कामत आहेत यांची ऑगस्ट 2022 मध्ये DRDOचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व 31 मे रोजी ते निवृत्त होणार होते. पण आता त्यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवून 31 मे 2025 पर्यंत करण्यात आला आहे. DRDOचं फुल फॉर्म काय आहे? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं DRDOचं फुल फॉर्म असून याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली आहे. मुख्यालय दिल्ली, तर याचं बोधवाक्य बलस्य मूलम विज्ञानम असं आहे. प्रश्न क्रमांक 4, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ, मराठीत जागतिक पशु आरोग्य संघटना, व आता या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी इमॅन्युअल सुबेरॉन यांची नियुक्ती करण्यात आली. या ज्या इमॅन्युअल सुबेरॉन आहेत या फ्रान्स देशाच्या नागरिक असून त्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या 8व्या महासंचालक बनल्या आहेत. त्यांची नियुक्ती किती वर्षासाठी करण्यात आली? तर त्यांची नियुक्ती 5 वर्षासाठी म्हणजेच 2029 पर्यंत करण्यात आली. याआधी या संघटनेच्या अध्यक्षा कोण होत्या? तर 2016 पासून डॉक्टर मोनिक आलोहिट या संघटनेच्या अध्यक्ष होत्या व 2024 मध्ये त्या या पदावरून निवृत्त झालेल्या आहेत. इमॅन्युअल सुबेरॉन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या फ्रान्स देशातील पशुवैद्यकीय सेवांच्या प्रमुख आहेत. तसेच त्यांनी 2021 पासून कृषी आणि अन्न सार्वभौमत्व मंत्रालयाच्या अन्न महासंचालनालयाच्या उपप्रमुख म्हणून देखील कार्य केलं होतं. त्यांनी 2023 पासून UFMDच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ही जी वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ संघटना आहे याची स्थापना 1924 मध्ये करण्यात आली होती.
म्हणजेच 2024 मध्ये या संघटनेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिस या शहरात या संघटनेचं मुख्यालय आहे. तर 183 देश हे या संघटनेचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 5. नुकतेच नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? मित्रांनो, नुकत्याच ज्या नाफेडच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडल्या होत्या त्या जेठाभाई भारवाड त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे व आता जेठाभाई भारवाड हे नाफेडचे नवीन अध्यक्ष असतील. त्यांच्या आधी याचे अध्यक्ष कोण होते? तर 2007 पासून बिजेंद्र सिंग हे नाफेडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नाफेड म्हणजे काय? तर नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं नाफेडचं फुल फॉर्म आहे. नाफेडची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 मध्ये करण्यात आली होती. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक हे CG कराडकर बनले आहेत. कॅमरूनमधील भारताचे पुढील उच्चायुक्त विजय खंडूजा, 77व्या जागतिक आरोग्य सभेच्या समिती ए चे अध्यक्ष अपूर्व चंद्रा, आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेचे उपाध्यक्ष जॉन स्लेवन, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी, नौदलाचे उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन, राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक नलिन प्रभात, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल, नवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, तर प्रसार भारतीचे अध्यक्ष हे नवनीत कुमार सहगल बनले आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सोबत भागीदारी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच IIT बॉम्बेने भारतातील पहिले क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सोबत भागीदारी केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला नुकतेच कोणत्या भारतीयाने पराभूत केले? तर आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लसनला आर प्रज्ञानंद यांनी पराभूत केलेला आहे. मित्रांनो, भारताच्या या 18 वर्षीय खेळाडूने प्रथमच कार्लसनला क्लासिक बुद्धिबळात पराभूत केलेला आहे. आणि एक्झाममध्ये जर आपल्याला असं विचारलं की आर प्रज्ञानंद यांनी कोणत्या स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला पराभूत केले, तर त्यांनी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला पराभूत केला आहे. प्रश्न क्रमांक 8. आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर ही जी आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन उझबेकिस्तान या देशामध्ये करण्यात आलं होतं. उझबेकिस्तानमध्ये कोठे? तर उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेत भारताने एकूण 7 पदक पटकावली आहेत. त्यात 1 सुवर्ण आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 9. नुकतेच आता केंद्र सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेट ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयावरून किती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आता केंद्र सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेट ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये इतके केली आहे. व हा जो निर्णय आहे हा कधीपासून लागू असेल? तर हा सुधारित निर्णय 1 जानेवारी 2024 पासून लागू असेल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक दूध दिन आहे हा दरवर्षी 1 जून रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2001 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. या मिल्क डेची सुरुवात अन्न व कृषी संघटनेद्वारे करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की या अन्न व कृषी संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशात स्थित आहे? बरं, भारतात राष्ट्रीय दूध दिन कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो. दुधाचा उल्लेख आला आहे तर याविषयी सुद्धा नोट करून घ्या. भारतीय श्वेतक्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं. आणि भारतात दूध डेअरी विकासासाठी 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड राबवण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. DD किसान चॅनलद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या AI अँकरला काय नाव देण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.